9th चे लेक्चर चालू झाले का शाळेमध्ये का फक्त 10th चालू आहे? बर, ओनली 10. ठीक आहे, ठीक आहे. ओके. फिजिकल लेक्चर्स कधी चालू होते मला जरा इन्फॉर्म करा. फिजिकल लेक्चर जर चालू झाले तुमचे तर मला इन्फॉर्म करा जरा. तुमच्या फ्रेंड्सचे कुणाचे चालू झाले की मला इन्फॉर्म करा. दोन्ही चॅप्टर्स मी अपलोड करून ठेवतो. थोडे दिवस लागतील याला. दोन्ही चॅप्टर मी YouTube वर अपलोड करून ठेवतो आणि तुम्हाला लिंक्स पाठवतो. तुम्हाला जितक्या वेळ बघायच्या तितक्या वेळ बघा. थोडे डिफिकल्ट आहे, हीट पण हा पण, त्यामुळे थोडाफार तुम्हाला परत परत बघायला लागला तर ठीक आहे, करतो मी सोय त्याची. चलो देखो, तर नेक्स्ट काय बघायचं? आतापर्यंत काय काय बघितलं? why does star twinkles? Why does star twinkle? हे फर्स्ट बघितलं. त्याच्यानंतर प्लॅनेट्स का ट्विंकल होत नाही? why do planets not twinkle? why do planets not twinkle? ते पण बघितलं. देन काय बघितलं? मिराज. देन position of star and position of sun. Actual position of star and sun is lower as compared to position seen by the eye. Right? एवढं सगळं बघितलं आणि आफ्टर दॅट संपलं सगळं ते. मग आता बघतोय आपण डिस्पर्जन ऑफ लाईट. हा वाला सेक्शन सिंपल आहे, काय डिफिकल्ट नाही. तर काय बघतोय आपण? डिस्पर्जन ऑफ लाईट. एकदम सिंपल आहे. काय करणार? एक स्केल घ्या. काय करायचं? एक स्केल घ्यायची, प्लास्टिकची स्केल तुमच्या कंपास मध्ये असते ती, आणि त्याच्यातून ट्यूबला बघा. त्याच्यातून काय करा? ट्यूबला बघा. शक्यतो कोणती ट्यूब? फ्लोरोसंट ट्यूब असावी. CFL. LED असेल तर इतकं मस्त दिसणार नाही. CFL असावा. आणि सगळ्यात मस्त कशात दिसणार? बल्ब. ते येलो बल्ब असायचे ना अगोदर, त्याला काय बोलतात? इनकॅन्डेसंट बल्ब. येलो बल्ब जास्त पॉवर खाणारे असतात ना, येलो लाईट पेटते, त्याला बघा. किंवा सनला बघा. सगळ्यात बेस्ट लाईट कशामधून येते? सनरेज मधून येते. प्लास्टिकची स्केल घ्या आणि त्याच्यातून सन बघा. तर काय दिसतंय? we can see 7 different colors. When we observe sun from the plastic scale, we can see 7 different colors. 7 different colors दिसाले कशामुळे? किंवा असं पण ट्राय करा. इथं अशी प्लास्टिकची स्केल ठेवा. इकडून सनरेज आले तर इथं अशी प्लास्टिकची स्केल ठेवा. चेक करा. आणि मग हे लाईट अशी इथं पेपरवर पडते. मग इथं ही लाईट अशी रिफ्रॅक्ट होऊन खाली पडणार. अशी लाईट रिफ्रॅक्ट होऊन अशी खाली पडेल. ओके, अशी येईल. थोडीशी बेंड होईल, थोडीशी बेंड वगैरे होईल, अशी लाईट येईल. ठीक आहे. मग अशी स्केल ठेवली. आपली स्केल कंपास मध्ये असते ती स्केल, प्लास्टिकची स्केल. इकडून लाईट आली, त्या स्केल मधून लाईट पास झाली तर इथं काय दिसेल? फ्लोअरवर इथं व्हाईट पेपर ठेवा. and we can observe 7 different colors. If we do this experiment, then we can observe 7 different colors on the white paper. आले कुठून 7 different colors? इथं तर व्हाईट लाईन होती आणि इथं 7 कलर आले कुठून? हा, 10 वॅट 15 वॅट ते बोलतात ना तसे वाले. 10 रुपयालाच भेटते ते. 10-15 रुपये 25 रुपये खूप स्वस्त असते ते. तेच स्वस्त असते तेच, पण ते पॉवर खूप खाते.
त्याला घ्यायला किंमत कमी लागते पण पॉवर खूप खाते ते. Light comes and passes through the scale and after that we get 7 different colors. आले कुठून मग याच्यात काय व्हाईट लाईट तर दिसाल त्यात 7 कलर दिसाले कसं आहे काय व्हाईट लाईट इज मेड अप ऑफ 7 different colors. White light is made up of light of 7 different colors. या व्हाईट लाईट मध्ये 7 वेगवेगळे कलर्स बसले. व्हाईट लाईट आपल्याला व्हाईट दिसायला पण ऍक्च्युली व्हाईट आहे का ती ऍक्च्युली त्याच्यात 7 डिफरंट कलर्स आहेत आणि त्यांचं ते मिक्सचर आहे. व्हाईट लाईट मध्ये 7 डिफरंट कलर्स आहेत आणि त्याचं ते मिक्सचर आहे ते व्हाईट व्हाईट दिसते आपल्याला. कळतंय ना कसं मग सेपरेशन ऑफ दीज कलर्स इज कॉल्ड dispersion. A white light आली and when white light passes through the scale or prism. Prism कसा असतंय स्केल मधून पास केलं तरी दिसते आपल्याला घर बसल्या काम होते. प्रिझम म्हणजे असं असतं. प्रिझम म्हणजे असं दिसताना समोरून असं दिसतंय पण प्रिझम कसा आहे बघा असं असतं. ठीक आहे हे प्रिझम असं आहे. If we look at the prism from the front side, it is triangular, and when we look at the prism from the side, it is rectangular. मग किती रेक्टँगल्सचा बनलाय प्रिझम इकडे एक रेक्टँगल तिकडे एक रेक्टँगल आणि खालून एक रेक्टँगल 3 रेक्टँगल्स आणि समोर एक ट्रायंगल मागे एक ट्रायंगल कळते ना. मग प्रिझम इज मेड अप ऑफ 3 रेक्टँगल्स 1 2 3 and 2 ट्रायंगल्स. हे असा प्रिझम आहे समोरून फक्त ट्रायंगल दिसला कळते ना कसं आहे ते ऍक्च्युली कसं आहे असा ही एक साइड आहे प्रिझमची ही एक साइड आहे प्रिझमची ही एक साइड आहे ही एक साइड आहे अशा 2 साइड्स आहे आणि खालून एक साइड आहे प्रिझमची ही एक साइड आहे ही एक साइड आहे आणि खालून एक साइड आहे 3 साइड्सचा प्रिझम. ठीक आहे हे असं प्रिझम आहे 3 डायमेन्शनल डायग्राम ही 2 डायमेन्शनल डायग्राम. काय when light passes through the prism मधून जाणार लाईट आणि असा स्प्रेड होते खाली. when light passes through the prism separation of colors happen. We get 7 different colors. When white light passes through the prism separation of colors happen. That separation is called dispersion. त्यालाच डिस्पर्जन बोलतात. कलर्स फुटतात वेगवेगळे कलर दिसतात त्यालाच काय बोलतात डिस्पर्जन बोलतात. कोणते कोणते कलर असतात व्हाईट लाईट मध्ये सनलाईटला जर तुम्ही डिस्पर्स केला म्हणजे फोडला सनलाईटला जर तुम्ही डिस्पर्स केला प्रिझम मधून घालून डिस्पर्स केला फोडला तर काय दिसतंय वी कॅन सी 7 different colors. We can see how many 7 different colors. कुठले कुठले दिसतात मग मला मराठीमध्ये लक्षात आहे मला इंग्लिश मध्ये लक्षात ठेवायचं असेल तर ठेवा तुमचं कसं बघा तुमच्या ह्याच्यानुसार. ते बिग बॉय पण दिलंय बोर्ड बुक मध्ये दिलंय का बघतो 1 मिनिट. बोर्ड बुक मध्ये काय दिलं नाही तसं ट्रिक वगैरे मी कसं लक्षात ठेवतो बा ता 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 ना टी ही नी पा झा. ओके मला असं लक्षात आहे कसं ता ना पी ही नी पा झा तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं तसं लक्षात ठेवा. ता मीन्स तांबडा रेड ना मीन्स ऑरेंज नारंगी टी मीन्स पिवळा yellow, D means green, D means blue, Pa means indigo, parva, Za means violet. So Vib, V-I-B-G-Y-O-R, Vib, Y, Vib, Y. असं पाठ करायचं तर असं पाठ करा तुम्हाला ज्याच्यात मजा येते ती करा. पण मला काही आजपर्यंत पाठ झालं नाही मी याच्यातूनच पाठ ठेवले मला
वेब वायर. ओके, सगळं आमचं मीडियम 10th पर्यंत मला मराठी होतं तर मला तसंच पाठ झाले. आता मग ते चेंज कशाला मी करू? ठीक आहे ना, तुम्हाला कसं रट्टा मारायचं तसं रट्टा मारा, नो प्रॉब्लेम. नो 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 नो, जातानाही पाणी पी डझंट वर्क. जातानाही पाणी पी ते पण आहे, पण ते वर्क करत नाही. वाय? त्याच्यामध्ये कलर्स आर नॉट इन सिक्वेन्स. जातानाही पाणी पी पण ते लक्षात आहे ना ते. बट इन दॅट केस करंट कलर्स आर नॉट इन सिक्वेन्स. त्याच्यात सिक्वेन्स मध्ये पाहिजे. या इकडे रेड आहे, इकडे व्हायलेट आहे, हे सगळे सिक्वेन्स मध्ये, याच सिक्वेन्स मध्ये कलर दिसते. सिक्वेन्स मग कळत नाही, कळते? या दोन्हीपैकी कुठली पण एक यूज करा, बाकी कुठली ट्रिक चालत नाही. कलरचं सिक्वेन्स पण कधी कधी लागते आपल्याला. ठीक है, व्हाइट लाइट कम्स. चलो बोलो, देखो इधर. व्हाइट लाइट कम्स and white light separates into 7 different colors. कलर याच ओळीने दिसते. रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो, व्हायलेट याच ओळीने दिसते. रेड मध्ये टर्निंग होते लेस. रेडचं काय होते? बेंडिंग होते मिनिमम. फॉर रेड बेंडिंग इज मिनिमम. रेडचं बेंडिंग मिनिमम. मग सरळ गेला, थोडासा रेड बेंड झाला. रेड हा सरळ आला का याच डायरेक्शन मध्ये रेड गेला, पण थोडासा बेंड झाला. पण या डायरेक्शनला खूप बेंड करायला लागलो. व्हायलेटचं काय होते? मोर बेंडिंग होते. ठीक आहे ना, या सरळ डायरेक्शनला रेड थोडाच बेंड झाला, पण व्हायलेटचं बेंडिंग खूप होते. बेंडिंग ऑफ व्हायलेट इज मॅक्सिमम. बेंडिंग ऑफ व्हायलेट इज मॅक्सिमम. म्हणून ऑर्डर माहिती पाहिजे. मग इंडिगोचं बेंडिंग ब्ल्यू पेक्षा जास्त, ब्ल्यूचं ग्रीन पेक्षा जास्त, ग्रीनचं येलो पेक्षा जास्त, येलोचं ऑरेंज पेक्षा जास्त, ऑरेंजचं येलो पेक्षा जास्त. As we go towards left, more bending. As we go towards left, we get more bending. ठीक आहे, इकडे मिनिमम बेंडिंग, इकडे मॅक्सिमम बेंडिंग. ठीक आहे, रेडची असते वेवलेंथ 700 नॅनोमीटर. नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ ना. 700 नॅनो. नॅनो म्हणजे कोण असतो? 10⁻⁹ आणि मीटरचा मीटर. नॅनो म्हणजे 10⁻⁹. नैनो मतलब कितना है? 10⁻⁹ है. 700 नैनोमीटर मतलब 10⁻⁹ रहता है. पर रेडची वेवलेंथ, प्रत्येक कलरची वेवलेंथ वेगळी आहे. तर वेवलेंथ काय आहे, त्याचा यूज काय आहे, काय जास्त खूप लोड घेऊ नका. वेवलेंथ एक त्याची प्रॉपर्टी आहे, किरणाची एक प्रॉपर्टी आहे. रे असते का, रेची एक प्रॉपर्टी आहे. रेड कलरची वेवलेंथ आहे मॅक्सिमम. माहिती असेल तर आनंद आहे, नाही माहिती असेल तर एक काहीतरी प्रॉपर्टी आहे. समजा रेडची वेवलेंथ मॅक्सिमम आणि व्हायलेटची वेवलेंथ मिनिमम असते 400 एन. त्याला लॅम्बडाने डिनोट करते. त्याला डिनोट कशाने करते? लॅम्बडाने डिनोट करते. लॅम्बडा याचा मिनिमम, लॅम्बडा त्याचा रेडचा मॅक्सिमम. But compared to violet, indigo has more lambda. Compared to indigo, blue has more lambda. Compared to blue, green has more lambda, more lambda, more lambda, more lambda. Maximum lambda red चा. फ्रिक्वेन्सी काय? फ्रिक्वेन्सी तर फ्रिक्वेन्सी व्हायलेटची असते मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीला न्यू पण डिनोट करतात, एन पण डिनोट करतात आणि एफ न पण डिनोट करतात. फ्रिक्वेन्सीला न्यू, न्यू म्हणजे व्ही सारखाच आहे, व्ही सारखाच, फक्त इकडं वाकडा होते. न्यू म्हणजे कसा? न्यू व्ही सारखाच आहे, फक्त इकडला साइड तोडायचा आणि परत त्याला वाकडा करायचा. दिस इज न्यू. फ्रिक्वेन्सीला न्यू पण लिहितात
एन पण लिहिते आणि एफ पण सिम्बॉल असते. फ्रिक्वेन्सी काय आहे? व्हायलेटची मॅक्सिमम असते. व्हायलेटची मॅक्सिमम आणि याची काय असते? फ्रिक्वेन्सी मिनिमम. कळतंय? फ्रिक्वेन्सी व्हायलेटची मॅक्सिमम आणि रेडची काय? मिनिमम आहे. फ्रिक्वेन्सीचे वेगवेगळे सिम्बॉल कळले का? त्याच्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स व्हायलेट साठी असतो मॅक्सिमम आणि रेड साठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो मिनिमम. ओके. ग्लास एकच आहे, प्रिझम एकच आहे, एकाच मटेरियलचा बनलाय. प्रिझम इज ओनली वन, इट इज मेड अप ऑफ ओनली वन मटेरियल, बट इट्स रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज डिफरंट फॉर डिफरंट कलर्स. सांगितलं होतं का 2-3 दिवसापूर्वी झालं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास इज डिफरंट फॉर डिफरंट कलर्स. प्रत्येक कलर साठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा. आता ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 दिला म्हणजे ते ऍव्हरेज दिलेलं असते. आपल्या बुक मध्ये दिले ना की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास इज 1.5 म्हणजे सगळ्या कलरचा मिळून ऍव्हरेजचा दिलेला असतो. पण रेडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 पेक्षा थोडा कमी असतो, 1.44 टाइप्स. आणि व्हायलेटचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 पेक्षा थोडा जास्त असतो, 1.59 1.56 टाइप्स. 1.5 ऍव्हरेज दिलेला असते, राईट. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज डिफरंट फॉर डिफरंट कलर्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स व्हायलेटचा मिनिमम आणि रेडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, सॉरी, व्हायलेटचा मॅक्सिमम रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रेडचा मिनिमम. जर व्हेलॉसिटी पण आपण बघितली, व्हेलॉसिटी तुम्ही याच्या खालीच लिहा, पण आता मला जागा नाही, मी इथे लिहितो. व्हेलॉसिटी इन ग्लास, इकडे लिहितो velocity in glass. Violet इकडे आहे, व्हायलेट इकडे आहे आणि रेड इकडे आहे. बाकी सगळं ते मधल्या कलर मध्ये असणार, व्हायलेट पासून रेड पर्यंत इकडे. व्हेलॉसिटी इन ग्लास, व्हायलेटची व्हेलॉसिटी असते मिनिमम आणि रेडची व्हेलॉसिटी असते ग्लास मध्ये मॅक्सिमम. ग्लास मध्ये, काचेमध्ये कोण फास्ट पळतंय? ग्लास मध्ये व्हायलेट स्लो पळतो आणि रेड पळतो फास्ट. व्हेलॉसिटी पण वेगवेगळी आहे त्यांची. व्हॅक्यूम मध्ये व्हेलॉसिटी इन व्हॅक्यूम, तर व्हॅक्यूम मध्ये सेम. रेडची व्हेलॉसिटी आणि व्हायलेटची व्हेलॉसिटी सेम असते, 3 × 10⁸. किती? 3 × 10⁸. कळते का बघा? टेबल लिहून घ्या, टेबल लिहून घ्या. कलर्स लिहा, कलर्स लिहा. या बाजूला रेड आणा, या बाजूला व्हायलेट, मधल्या कलर मध्ये लिहा. पेंडिंग कोणाची किती होते ते लिहा. वेवलेंथ कोणाची किती आहे ते लिहा. फ्रिक्वेन्सी मॅक्सिमम फॉर विच वन, मिनिमम फॉर विच वन. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मॅक्सिमम फॉर विच वन, मिनिमम फॉर विच वन. चलो टेबल तयार करा व्यवस्थित. टेबल मध्ये सगळं क्लिअर होते. वेलॉसिटी ग्लास मध्ये कोणाची किती, वेलॉसिटी व्हॅक्यूम मध्ये कोणाची किती, सगळं क्लिअर होते कन्सेप्ट. चला द्या. डिस्पर्शन ऑफ लाईट या एका टेबल मध्ये आपलं सगळं कव्हर होते मग. ठीक आहे, चलो टेबल बनवा व्यवस्थित लिहा.
चलो लिखो, लिख के हो गया तो बोलो मुझे। बच्चे एक्स्ट्रा दिख रहे रे, किधर से आ गया अभी? टेबल एकदम नीट एंड क्लीन बनाओ। मेरा गंदा दिख रहा है, तुम्हारा टेबल अच्छा होना चाहिए लेकिन। चलो हो गया तो बोलो मुझे, कमेंट करके बोलो होने के बाद। पूरा लिख के लो, टेबल अच्छे से लिखो। बोर्ड बुक में इतना सॉर्ट आउट करके दिया नहीं है। चलो बाकी लोग देखो हुआ क्या, आगे जाने का क्या, बोलो मुझे। चलो तो इतना ही है। डिस्पर्जन ऑफ लाइट में दो क्वेश्चंस है। यूज योर ब्रेन पावर का वो मैं बाद में बोलता हूँ, पहले और एक बार में रिपीट करता हूँ, ठीक है। चलो, किसने फाइंड आउट किया है ये? न्यूटन ने किया। बहुत काम किया है न्यूटन ने। ग्रेविटेशन किया, इंटीग्रेशन डेरिवेटिव किया, मैथ्स में है वो, 11th में आएगा। ये इधर में काम किया है, ऑप्टिक्स में, लेंसेस में काम किया है न्यूटन ने, ठीक है। बहुत बहुत सारा रिसर्च किया है न्यूटन ने। तो ये भी न्यूटन ने ही फाइंड आउट किया है। रेनबो का अलग मामला रहता है। रेनबो में वाटर का ड्रॉपलेट्स रहता है, उसमें रिफ्रैक्शन होता है। तो रेनबो का थोड़ा क्यों दिखता है, कैसे दिखता है, यही होता है, डिस्पर्जन ही होता है। रेनबो दिखने के लिए डिस्पर्जन ही होना पड़ता है, लेकिन थोड़ा उसका मैकेनिज्म अलग रहता है। वाटर का ड्रॉपलेट्स रहता है, रेन आता है। अब इधर पीछे की तरफ सन है तो आगे की तरफ रेन चाहिए, बैक डायरेक्शन से रेज आना चाहिए और आगे की डायरेक्शन में ऊपर ड्रॉपलेट चाहिए वाटर का, तो फिर दिखता है। इसका अलग मैकेनिज्म है वो बाद में 12th में है। अब वो नहीं दिया तो नहीं देखेंगे। चलो तो क्या होता है देखो। व्हाइट लाइट कम्स and when it passes through the prism, it gets separated into 7 different colors. It gets separated, it splits into 7 different colors in this order. रेड का बेंडिंग कम होता है तो सबसे दूर रेड गिरता है। वॉयलेट का बेंडिंग ज्यादा होता है तो सबसे पास में, प्रिज्म के सबसे पास में रहता है वॉयलेट। तो इधर से इधर तक रेड ऑरेंज कसं कैसा याद रखने का, कसं याद लक्षात ठेवायचं, ताना पिहिली पाला या फिर वेब वाय या ऑर्डर मध्ये दिसते। फॉर रेड बेंडिंग इज मिनिमम, फॉर रेड मिनिमम बेंडिंग, कमी बेंड होते म्हणून जास्त लांब जाते। याचा बेंड जास्त होते, असा जात होता, बेंड जास्त होते म्हणून लगेच खाली पडला। फॉर वॉयलेट मॅक्सिमम बेंडिंग, पाठ पाहिजे सगळं। लॅम्बडा कुणाचा किती आहे? लॅम्बडा वॉयलेटचा 400 नॅनोमीटर, फॉर रेड इट इज 700 नॅनोमीटर, and for these colors lambda is in between 400 and 700.
फ्रिक्वेन्सीला हे डिनोट करतात. फ्रिक्वेन्सी इज मॅक्सिमम फॉर व्हायोलेट अँड फ्रिक्वेन्सी इज मिनिमम फॉर रेड. कोण आहे फ्रिक्वेन्सी आणि कोण आहे लॅम्बडा कळत नसलं तर काही नाही, हे पॅरामीटर्स आहेत वेव्हचे, पॅरामीटर्स आहेत, ते नंतर कळतील तुम्हाला. आता फक्त पाठ करा. कळलं नसलं तर टेन्शन घेऊ नका. काय आहे की 400, काय आहे की फ्रिक्वेन्सी कळणार नाही. आता झालंच नाही कन्सेप्ट तर करणार कुठं. काहीतरी प्रॉपर्टीज आहेत म्हणून सांगता. तुमची प्रॉपर्टी काय, तुमचं हाईट आणि तुमचं वेट आहे, तुमची प्रॉपर्टी आहे ती. तसं हे काहीतरी वेव्हची प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज मॅक्सिमम फॉर व्हायोलेट अँड मिनिमम फॉर रेड. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे म्हणूनच ते जास्त बेंड होते. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे म्हणूनच ते जास्त बेंड होते. ठीक आहे. ग्लास मध्ये याची व्हेलॉसिटी मिनिमम आहे, रेडची व्हेलॉसिटी मॅक्सिमम आहे ग्लास मध्ये. पण व्हॅक्यूम मध्ये ऑल कलर्सची व्हेलॉसिटी सेम. व्हॅक्यूम मध्ये ऑल कलर्सची व्हेलॉसिटी सेम. ठीक आहे. मग ग्लास मध्ये व्हायोलेटची मिनिमम व्हेलॉसिटी, ग्लास मध्ये व्हायोलेटची मिनिमम आणि रेडची मॅक्सिमम. मग इकडून इकडे जाताना व्हेलॉसिटी वाढायली. कंपेअर टू व्हायोलेट इंडिगो हॅज मोर व्हेलॉसिटी ब्ल्यू. कंपेअर टू ब्ल्यू ग्रीन हॅज मोर व्हेलॉसिटी. इकडे जाताना व्हेलॉसिटी इज इन्क्रीजिंग. व्हॅक्यूम मध्ये ऑल कलर्स हॅव सेम व्हेलॉसिटी. व्हॅक्यूम मध्ये ऑल कलर्स हॅव सेम व्हेलॉसिटी. ठीक आहे. चलो. अँड लाईट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आणखी एक पॉइंट आहे, लाईट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. वेव्ह म्हणजे असं जाणारं पण काय पण असलं तर त्याला वेव्ह बोलते. मी जर दोरी धरली स्ट्रिंग आणि स्ट्रिंगला असं पसपस वर खाली केलं तर अशी स्ट्रिंग वर खाली होणार ना. मग ती स्ट्रिंग वरची वेव्ह झाली. ती काय झाली, स्ट्रिंग वरची वेव्ह. मग लाईट पण वेव्ह असते, एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रकार आहे त्याचा वेव्हचा. लाईट काय असते, वेव्ह असते. ठीक आहे. चलो. मग यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये 2 क्वेश्चन्स आहेत. काय बोलतोय ते, फ्रॉम इन्सिडेंट व्हाईट लाईट हाऊ विल यू ऑब्टेन व्हाईट एमर्जंट लाईट बाय मेकिंग यूज ऑफ 2 प्रिझम्स. ओके. 2 प्रिझम यूज करायचे आहेत आणि व्हाईट लाईट पासून व्हाईट लाईटच बनवायचे आहे. कसं होते मग, असं होते. काय म्हणलंय, 2 प्रिझम यूज करायचे आहेत. वी हॅव टू यूज 2 प्रिझम and from white light we should get white light again. The why bending of red minimum आहे, why bending of violet is maximum हे एक्सप्लेन केलं तर तुमचं डोकं आणखीन मग हँग होणार. ते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मुळे होते. साइन आहे आपण साइन आर इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. या फॉर्म्युलानुसार काम होते. पण तेवढा आता तुम्ही विचार केला तर काय मग थोडं डोक्याला ताप, काही गरज नाही. रेडची बेंडिंग का जास्त होते, व्हायोलेटची का कमी होते. तर साइन आहे आपण साइन आर या फॉर्म्युलानुसार काम होते. ठीक आहे. ओके. काय म्हणले, we should get white light from white light but we can use 2 prisms. तर कसं करता येऊ शकते, पेज नंबर 77 वरचा क्वेश्चन नंबर 1. लाईट आली, एकच प्रिझम यूज केला तर काय होईल. ठीक आहे. लाईट आली आणि if we use only one prism, light comes, and if we are using only one prism, then what happens, light splits. वर असतो रेड आणि खाली असतो व्हायोलेट. ठीक आहे. वरच्या बाजूला कोण आहे, रेड दिसतंय का बघा, थोडी स्मॉल लेटर्स काढा तुम्ही. वर रेड आहे, वरची लाईट. खालच्या बाजूला कोण आहे, व्हायोलेट आहे. मग लाईटचा सेपरेशन झालं. एक प्रिझम असला की लाईट सेपरेट. मग रेड सर्वात दूर जाऊन पडणार, व्हायोलेट सर्वात जवळ पडणार. जर इथं आपण सरफेस वर त्याला पडू दिलं तर.
White light comes and white light splits into 7 different colors. If we use only one prism, पण आपल्याला परवानगी दिली we can use 2 prisms, पण white light आहे तर व्हाईटच ठेवायचे. ठीक आहे. मग सरळ प्रिझमनं त्याला फोडलं, सरळ प्रिझमनं त्या लाईट्सला सेपरेट केलं, तर इकडे एक उलटा प्रिझम ठेवायचा, इकडे आणखीन एक प्रिझम ठेवायचा, असा उलटा ठेवायचा. कळतं नाही, सरळ प्रिझम ठेवला त्याच्या बरोबर एक प्रिझम उलटा करून तिथे ठेवायचा. मग काय करतो, हा दोघांना परत एकत्र करतो आणि व्हाईट लाईट अशी देईल. कळतंय? दिस प्रिझम splits light, this prism splits light and this prism combines light. मग entering light is also white and emerging light is also white. यानं फोडलं, यानं परत जोडलं, हे उलट काम करायला, हे सरळ काम करायला. झाला, ऐसा गेम होता. अब त्यातला क्वेश्चन नंबर 2 यूज युअर ब्रेन पॉवर मधला उद्या बघू, त्यासाठी आज टाइम पूर्ण आपली. चलो, काय डाऊट असतील तर विचारा एकदम. आज साठी बस झालं, बंद करो. चलो बोलो, कैसा है?